परप्रांतीय दुकानदाराला मनसेनं चांगलाच दणका दिलेला आहे। मराठी भाजी विक्रेत्या महिलेला परप्रांतीय दुकानदारानं विरोध केला। मराठी महिलेकडून भाजी घेऊ नका असं सांगून त्यानं व्यवसाय थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या मुजोर परप्रांतीयाला जाब विचारत तंबी दिली। महिने पोट कसं काय भरायचं त्या महिन्याला पत्ती नाही भाड्यांनी मी गाला घेतला लाडली आणि तिने पोट बी कसं भरायचं हो तिला पत्ती नाही आपण थेट जाऊया आमचे कल्याणचे प्रतिनिधी संघर्ष गांगुर्डे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेले आहेत। संघर्ष पुन्हा एकदा कल्याणमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद समोर आलेला आहे, नक्की काय घडलेलं आहे? नक्कीच तिथे एक चितपाडा परिसर आहे कल्याणमध्ये, त्यामध्ये एक तिथे एक मारवाड्याचं दुकान आहे, त्याच्यासमोर एक मराठी भाजीवाली भाजी विकते। तर त्या मारवाडी भाजी दुकानदाराने तिला विरोध केला, इथे भाजी विकायची नाही आणि त्यांनी त्याच्या किराणावाल्याच्या दुकानातही भाजी विकायला ठेवली व तिला इथे तू भाजी इथे विकत जाऊ नको असा विरोध केला व त्यानंतर तिच्याशी वाद घातला व त्यानंतर ही जे सर्व बातमी जेव्हा मनसे आणि संघर्ष तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय मराठी भाजी विक्रेत्याला विरोध केलाय परप्रांतीयांची पुन्हा एकदा कल्याणमध्ये आपल्याला मुजोर दिसून येते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।